ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। नमस्कार। राजकारणाच्या पटलावर कधी काय घडेल कोणीच सांगू शकत नाही। राजकारणाच्या पटलावरची समीकरणं तासात बदलत असतात आणि पक्क राजकारण घडतं ते महानगरपालिका क्षेत्रात। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अशीच राजकारणाचा आता इथं मात्र उद्रेक होतोय। सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपा पक्ष भाजपा हा अतिशय शिस्तबद्ध, परंतु सांगलीतल्या भाजपाला मात्र नेमकं काय झालंय हा प्रश्न आता उद्भवतोय। महापौर झाले त्यावेळी आमदार गटातले काही लोक नाराज होते, त्यामुळं नेमकं घडतंय काय हे कळत नाही। काल तर चक्क स्थायी समिती सभापती यांची निवड आणि पदग्रहण सोहळ्यास भाजपाच्याच महापौरांनी दांडी मारली। एकूणच या ठिकाणी नेमकं धीरज सूर्यवंशी आणि आमदार गाडगीळ आणि शेखर इनामदार तसेच अतुल माने यांच्यात काय तर घडतंय का बिघडतंय यावरचा हा माझा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचं सागर न्यूज। आमदार गाडगीळ, शेखर इनामदार, महापौर धीरज सूर्यवंशी आणि अतुल माने यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय आणि काही अलबेल नाही असंच काही चित्र आहे। ही घटना आहे गुरुवारच्या दुपारची। स्थळ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि याचं निमित्त होतं स्थायी समितीच्या सभापतीच्या पदग्रहण सोहळ्याचं। ही निवड कुणाची तर भाजपवर युवा नगरसेवक अतुल माने यांची। पहिल्यांदा महानगरपालिकेत निवडून आलेल्या अतुल माने यांच्या हाती महानगरपालिकेच्या तिजोरीच्या साव्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले। अतुल माने म्हणजे आमदार सुधीर गाडगीळ यांचे कट्टर समर्थक। त्यांना कशी संधी मिळाली हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। तर महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांचं नाव निश्चित झालं। सूर्यवंशी आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे कट्टर समर्थक, तर शेखर इनामदार यांचे अत्यंत जवळचे स्नेही म्हणून ओळखले जातात। हे सूर्यवंशी होते आणि त्यांच्या विधानसभा प्रचारात त्यांचा महत्वाचा वाटा होता। महत्वाचं काय तर सगळा कारभार त्यांच्याकडे होता अशी चर्चा होती, कारण भाजपाचे पारंपरिक कारभारी आणि चाणक्य नेते शेखर इनामदार यांना बाजूला करण्यात आलं होतं। गाडगिळांचा सगळा भरोसा धीरज सूर्यवंशी यांच्यावर होता। त्यांनी काम चोख केलं, पण हळूहळू गाडगीळ आणि सूर्यवंशी यांच्यात बिनसत गेलं। त्याला कोण कारणीभूत ठरलं की राजकीय महत्वाकांक्षा यांचा उलगडा होऊ शकला नाही। याच काळात आमदार गाडगीळ यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांना अधिक प्रकाश झोतात आणण्याची मोहीम गाडगीळ परिवाराकडून सुरू झाली। पण यात काही वावगं नाही, कारण मुलाला पुढे आणण्यासाठी प्रत्येक वडील प्रयत्न करतो आणि ती परंपरा असते। हेच गाडगिळांनी केलं, हेच सगळे नेते करतायत संपूर्ण देशातले। याकडे लक्ष द्यावं लागेल। सूर्यवंशी यांना हे खटकले का असाही प्रश्न चर्चेला आला, कारण बऱ्याचदा धीरज सूर्यवंशी हे आमदार गाडगीळ यांचे मानसपुत्र आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा होतो। इथं फ्लॅशबॅक संपला। आता पुन्हा आपण महानगरपालिकेच्या निवडीकडे वळू। तर अतुल माने यांना साव्या देण्याचं कारण म्हणजे चंद्रकांतदादा समर्थक धीरज सूर्यवंशी पहिले महापौर झाले। शिवाय अख्ख्या वर्षानंतर दुसरे महापौर म्हणून माजी मंत्री सुरेश खाडे यांचे समर्थक निरंजन आवटी यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आलाय। म्हणजे गाडगीळ यांना 2.5 वर्षे त्यांचा थेट समर्थक कुणी महापौर करता येणार नाही हे स्पष्ट झालंय। अशा वेळी गाडगिळांना काय तर तिजोरीच्या चाव्या त्यांनी त्यासाठी अतुल मानेंची विश्वासू म्हणून
निवड केली. माने हे प्रभाग 9 मधून निवडून आले. त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपातीलच काही मंडळींनी चक्रव्यूह देखील रचलं. गाडगे यांच्या हुकमी एका पराभूत झाला पाहिजे असं डावपेच होते. मात्र प्रत्यक्ष धीरज सूर्यवंशी यांचा हात असल्याची कुजबुज दबक्या आवाजात सोशल मीडियावर आहेच. त्यावेळी सुरू झाली होती. सुदैवानं अतुल माने वाचले. या मानेंचा काटा काढण्यामागे सूर्यवंशी यांनी उचल का खाल्ली होती बरं? त्याचंही कारण आहे. ते म्हणजे महानगरपालिकेतील काही देवाणघेवाणीच्या व्यवहारातून अतुल माने यांना धीरज सूर्यवंशी यांच्यावर महापालिकेत भर दुपारी हल्ला केला होता. त्यावेळी धक्काबुक्की हाणामारी जोरात झाली. सूर्यवंशी यांच्या मनातून तो राग अजून गेलेला नसावा. त्यामुळं अतुल माने सभापती होत असताना त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरवली. महापौर असताना धीरज सूर्यवंशी यांच्या रूपाने सांगलीत भाजपाचा महापौर होत असल्याचा अंदाज होत असतानाच शेवटी ते महापौर झाले. आमदार सुधीर गाडगीळ गैरहजर होते त्या दिवशी. कारण काय तर दादा खरंच आजारी होते, घरातून बाहेर पडू शकत नव्हते आणि डॉक्टरांनी त्यांना तसा सल्ला दिला होता. पण राजकीय पटलावरती अनेक दबक्या आवाजात चर्चा झाली ती गाडगीळ दादा आणि धीरज सूर्यवंशी यांच्यातल्या वादाची. तेच दादा अतुल माने यांच्या निवडीपेक्षा मात्र सहकुटुंब सहपरिवार अतुल मानेंच्या निवडीच्या वेळी हजर राहिले. हा कौटुंबिक सोहळा आहे असं वातावरण निर्माण केलं होतं. सोबतीला पैलवान पृथ्वीराज पवार आणि त्यांचे समर्थक होतेच. कारण सूर्यवंशी यांच्याशी पवारांचे जमत नाही आणि सध्या गाडगीळ पवार युती जोरात चालली. त्यामुळे अतुल माने यांच्या निवडीचा सोहळा त्यांनी मिळून साजरा केला. हे करताच धीरज सूर्यवंशी कुठे होते? कुठे म्हणजे काय, ते तर महानगरपालिकेच्या कॅन्टीन मध्ये बसून होते. आमदार गाडगीळ जोपर्यंत महापालिका इमारतीत होते तोपर्यंत धीरज यांनी महापालिकेत जाणं सबशेल टाळलं असं समजते की गाडगीळ यांना धीरज सूर्यवंशी यांचा सत्कार करायचा होता. परंतु धीरज यांनी ते घ्यायला अप्रत्यक्ष नकार दाखवला. गाडगीळ दादांची गाडी महानगरपालिकेच्या गेट बाहेर पडली आणि मग काय, धीरज सूर्यवंशी महापौर दालनात लगेच हजर झाले. भाजपची आता पुरती काँग्रेस झालीये. गटबाजी प्रचंड उफाळलीये. प्रत्येक जण एकमेकांची जिरवायच्या नादात बसले. त्याचाच परिणाम म्हणजे विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीला उमेदवार मिळतील की नाही असं वाटत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला काठावरचे यश मिळवताना नाकी नऊ आलं. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागली. भाजपाच्या नेत्यांनी असे चक्रव्यूह रचले की पक्षाचे अनेक उमेदवार त्यात पराभूत झाले. हक्काच्या प्रभागात भाजपाचा पराभव झाला. जिल्हा परिषद तर वाताहत झाली. 61 पैकी अवघ्या 16 जागांवर यश मिळालं. त्यात सम्राट माडकांची देखील थोडीफार चूक आहेच, कारण त्यांना आपली क्रेज दाखवता आली नाही. 6 तालुक्यात भाजपा 0, कारण एकच अंतर्गत गटबाजी. आता ती किती उफाळून येते, आगामी काळात त्याचे काय काय परिणाम होतात याकडे लक्ष असणार आहे. या खेळात अनेक खेळाडू काठावर बसून गंमत बघतायत. त्यांना पक्षात जितकी अस्वस्थता वाढेल तितका फायदा मिळतोय असंच वाटणार आहे. कारण त्यांची डाळ शिजली नाही, त्यामुळे कोणाला दुकान भाकरी खाऊ द्यायची नाही असं हे धोरण आता ही मंडळी करतायत आणि पक्ष त्यांची दखल घेणार का याकडे लक्ष असेल. तूर्ततही भाजपामध्ये संघर्ष उफाळलेला आहे आणि तो झपाट्यावर येत आहे. एकूणच महाराष्ट्रात ज्याची सत्ता आहे त्या भाजपात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत मात्र चांगलंच तू मै होतं आणि राग काढणे प्रकार वगैरे वगैरे सगळं सुरू आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये कोण कुणासमोर का करते राजकारण हे एपिसोड विथ प्रूफ घेऊन मी येते खास तुमच्यासाठी. पाहत राहा 30 जागा न्यूज. नमस्कार, मी शर्वरी पवार.